हे बघा पालभाज्या सोडून आणि वांगे सोडून थोडेसे रेट वाढलेले आमच्या मंडीमध्ये, थोडेफार रेट वाढलेले. अरे भाई टमाटे क्या बोलते पूछ अभी आहे बघा ते भाऊला विचारू का पोझिशन आहे आजची चिल्लर मध्ये ठोकचे बी रेट सांगतो तुम्हाला, दाखवतो तुम्ही. अगर आपको मंडी में सस्ता होलसेल में सबसे बेस्ट माल चाहिए तो आइए बेहतर. अरे आलू दिसू राहिला मला, भाऊला विचारू. नवीनच दिसू राहिला लाल आलू. अरे वटाणा वाल, अरे का भाव म्हणते वटाणा वाल? सोयाबीन बोल. डॉलर हरभरा काबुली चना म्हणते ना बायला, काबुली चना का भाव? हे बघा गाजर, गावरानी गाजर. भाऊ गाजर का म्हणते हो? हे 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 वाल का भाव आपला कलर वाल? भेंडी तर आहेच त्यांच्याकडे बघा, भेंडीचा माल भरपूर आहे बघा. भाव बी विचारू आपण. हे शेपू पण आहे आणि मेथी पण आहे बघा, मेथी 2-3 व्हेरायटी आहे बघा. रोखली का बाहेर भाई? उमेश कंपनीत आलो आपण बघा. भाऊ वाटाणा बघा, वाटाणा सॅम्पल आहे बढिया. बिरसा कंपनी मध्ये वांगे विचारू राजू भाऊ. फुलकोबी विचारू, फुलकोबी आहे खपली. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही बघाल तुमचं युट्यूब चॅनल याची दुकानाला. चला आता पोचलो म्हणजे आज रविवार असल्यामुळे थोडा लवकर पोचलो. अंधारात होता, रात्रच होता, अंधार असल्यामुळे व्हिडिओ बनवू नाही शकलो मी. बघा आता पाहू काय पोझिशन आहे आजची. जे मी पोझिशन राहील थोडी तब्येत थोडी डाऊन लागत आहे आज. बघू काय पोझिशन आहे आजची. जे मी पोझिशन राहील ते तुम्हाला सांगतोच मी तुम्हाला काय आहे तर. चला मग पटापट. असाच व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला तर आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या चॅनलला लाईक पण करा. चला मग पाहू आता काय पोझिशन आहे आजची. कंपनी मध्ये आलो आपण बघा. अगर आपको मंडी में सस्ता होलसेल में सबसे बेस्ट माल चाहिए तो आइए बेहतर. अरे वाह, बोलो भैया. आपको बारीक कांदे से लेके बड़ा कांदा पूरा मिलेगा. ये सबसे सस्ता कांदा. इसके बाद ये बम्पर कांदा, ये नए में आएगा मीडियम कांदा, ये आएगा तुम्हारे को उससे सुपर, ये और बम्पर. इस सबसे अच्छा आपको रेट करना चाहिए. ये आपको रेट मिल जाएगा भैया 18 रुपए, वो बारीक 10 रुपए, ये 16 रुपए. लहसन, ये हमारे इस साइड में लहसन देख लो. ये है लहसन क्या भाव है भैया? लहसन बुलाओ 160 रुपए किलो भैया. ये 160 क्या किलो है ये? 160 मध्ये नवीन आलू तो जुना बी आलू. अद्रक बी पाहू, कांदा बी आहे बघा. ते भाऊला विचारू का पोझिशन आहे आजची चिल्लर मध्ये ठोकचे बी रेट सांगतो तुम्हाला, दाखवतो तुम्ही. भाऊ नवीन आलू काय भाव करत आहे? कुठला नवीन आलू? हा खंडवा आहे का तो? 18 रुपयापासून कट्ट्याचा भाव चालू आहे. 18 रुपयापासून तर 21 रुपयापर्यंत. अरे बापरे. सुपर आलू. आणि आपल्या बादचा जो सॅम्पल आहे तो जो आहे आता सध्या तुम्हाला कट्ट्याचा भाव लागेल 17 रुपये आणि चिल्लर मध्ये तुम्ही मनप्रमाणे घेताय तर 18 रुपये. आणि तो जुना आलू? जुना आलू आज चांगला 2 व्हेरायटीचा आलू आहे मार्केटमध्ये. हा 10 रुपये किलो, हा 10 रुपये किलो. हा तर खतम आहे. पण हा चांगला आलू आहे तर हा 20 रुपये किलो लागेल. हा 20 रुपये किलो लागेल म्हणते. हा 20 रुपये मनवलेला 18 रुपये. अजून आहे तो नवीन आहे. कांदा कांदा 20 रुपये किलो. कांदा 20 रुपये किलो. 25 रुपये किलो. तो बी 25 आहे का? तो मालवाल्याले 22 लागून जाईल. हा 20 आहे ना? हा 20. चला भेंडी वगैरे बघू आपण. चला आता समोर जाऊ पटापट. बघू काय आहे तर नवीन व्हेरायटी मध्ये. बापरे. चला हे लाल आलू दिसत आहे मला चिंतामणी मध्ये. बघी जाऊ आपण चिंतामणी मध्ये. लाल आलू दिसू राहिला. बघू भाऊला विचारू का म्हणते पोझिशन तर लाल आलूची बी. चला चिंतामणी कंपनीत आलो. अद्रक आलू मावताचा म्हणजे लाल आलू दिसू राहिला मला. भाऊला विचारू. नवीनच दिसू राहिला लाल आलू. नवीन आलू 30 रुपये. लाल आलू 25 रुपये. आणि तो 20 रुपये ना? हा 25 आहे ना? दोन्ही 25. हा नवीन वाला आहे. लसण 100 रुपये 150 रुपये. किती रुपये? 100-150 रुपयापासून तर 100 पासून 180 पर्यंत. 180 पर्यंत आहे लसण. चाल. अरे वटाणा वाल, अरे का भाव म्हणते वटाणा वाल? सोयाबीन 50 रुपये किलो. कुठं पुण्यावर आणला माणसाला. पुण्यावर आणला म्हणते बा. त्या दिवशी दिले ना बायचे रेट मी. काका हे वांगे भरीतचे काका? हा पुन्हा 25 रुपये किलो.
काय वाटाणा वाढला का आज? नाही वाटाणा साधा वाटाणा 30 रुपये आहे ना. थोडेसे वाढले का रेट? हो का? नाही तो नाही, तो तर माहिती आहे मला. साईबाबा अँड कंपनी झालो आपण. डॉलर हरभरा काबुली चना म्हणते ना बायला. काबुली चना का भाव आहे? का भाव आहे? 25 25 काबुली चना 25. गावरानी गाजर हा सुपर आहे. हे बघा गावरानी गाजर पण आहे भाऊकड. हा मला भेंडी नाही भेटू राहिली, कारला दूरच राहिले. पालक होते भाऊ 15 रुपये किलो. चला 15 रुपये किलो मध्ये बा पालखीचे गट्टे. हे बघा गाजर गावरानी गाजर मी सांगत होतो तुम्हाला ते पौरवाला मध्ये. भाऊ गाजर का म्हणते हो? भाऊ गाजर का म्हणते हे बारीक वाले किती? 25 रुपये. आणि हे 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 वाल का भाव आपला कलर वाला 40 35 30 30 रुपये किलो ना. 30 रुपये किलो खपला जगा. पांढरा बी आहे आणि कलरचा बी आहे दुसरा. आणि तूर तूर मस्त आहे आज 50 रुपये किलो आहे ना. तूर 50 रुपये किलो बघा. हाँ क्या रे भाई क्या मेथी तू बड़ी बड़ी लाया क्यों? सलमान टमाटे की पोजीशन बता ना भाई. पडले भाव 250 रुपये ते 500 रुपये 250 500 रुपये कॅरेटचे भाव. कॅरेटचे भाव किलो मध्ये 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. लय स्वस्त झाले ना. आणि ते आपले गावरानी गावरान टमाटे अलग अलग क्वालिटी आहे, अलग अलग भाव आहे. अलग अलग का भाव आहे? 500 वाले आहे, 400 वाले आहे, अलग अलग रेट आहे. किलोचे रेट सांग. किलो 30 आहे, 20 आहे. 20 रुपये. भेंडी भेंडी वा भेंडी भेंडी 50 रुपये किलो भेंडी. हा हे भेंडी आहे ते बघा 50 रुपये किलो आहे म्हणते भेंडी. पन्न्या पण आहे तिथं. ते पोपटवाल 15 रुपये किलो. 15 रुपये किलो आहे बघा. पोपटवाल बढिया एकदम पन्न्या. पोपटवालच्या पन्न्या बिलकुल बघा. हे बघा आमच्या मार्केट मध्ये नवीन भाजी तर नाही आहे कोणती. नवीन जर व्हेरायटी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आणू शकता. कारण नवीन व्हेरायटी मध्ये कोणतीच भाजी नाही आलेली आहे आमच्या मार्केटमध्ये. जे ते जुन्याच आहे आपल्याला जे बी आहे ते. म्हणून नवीन व्हेरायटीला भाव भेटू शकते. जसे का ढेमस बघू आता सावजी आणतो म्हणे. ढेमस गवार आणतो म्हणे. आणला का नाही पाहू. मुंग्याच्या शेंगा पण पाहू. आणल्या असेल तर बघू नाही तर राहिलं. अरे भेंडी 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 सागर भाई. अरे मामू क्या बोलते भेंडी 60 रुपये है क्या? बढ़िया लेने लायक. ठंडी में अकड़ गई भेंडी. 300 रुपये भी चालू है, 250 रुपये भी चालू है. भैया कल 200 रुपये बोल रहे थे आप. कल 200 का माल गिरे की कम. आज रविवार है करके रविवार है, माल कम आया. कम आया ना. उससे हर रविवार को रेट बढ़ता ही है कि नहीं. माल कम आया तो रेट बढ़ जाता. नींबू भी अच्छा रहा 50 रुपये से आज तेज हो गया रे नींबू. कसा आज रविवार असल्यामुळे थोडेसे भाव वाढतात आमच्या मंडीतले. तुम्ही आमचे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे. हे आपण आता मुर्राज कंपनीमध्ये आलो बघा. सोनू भाऊकडे विचारा. भेंडी आहे. भेंडी तर आहेच त्यांच्याकडे बघा. भेंडीचा माल भरपूर आहे बघा. भाव बी विचारू आपण. हे शेपू पण आहे आणि मेथी पण आहे बघा. मेथी 2-3 व्हेरायटीची मेथी पण आहे. चवडीच्या शेंगा पण आहे. हे सब कास्तकाराचा माल असते. आपण रेट विचारू सोनू भाऊले काय म्हणते भेंडी वगैरे. तर सोनू भाऊ भेंडीचे भाव सांगा आम्हाला. 50 रुपये किलो. चवडी शेंगा 60 रुपये किलो. चवलाई 60 रुपये का? आणि हे मेथी मेथी हे 15 आहे. हा चांगली वाली 20 रुपये. हा हे बघा हे 15 रुपये किलो मेथी आहे. आणि तिकडे ते ठेवलेली आहे ना ते 20 रुपये किलो मेथी आहे. आणि समार सोनू भाऊ समार तो 15 आहे. तो क्वालिटी वाला गावरानी 20 रुपये. 15 आणि 20 रुपये किलो हे का. हा 20 रुपये किलो आहे समार आहे बघा. चांगला संभार आहे. 20 रुपये किलोचा आहे. आणि एक 15 रुपये किलोचा तो आहे संभार आहे बघा. बघा तुम्ही नेहमी बघत असाल सावजीपाशी नवीन व्हेरायटी सगळ्या राहते. पण आज नवीन व्हेरायटी मध्ये काहीच नाही आहे. ना बरबटी आहे ना डेमस आहे. ते डेमस काही नाही. ते गेलेले डेमस आहे ना गवार आहे. तुम्ही विचार ना मुंग्याच्या शेंगा आहे. याचे रेट चांगले राहते. पण मालच नाही येऊन राहिला मंडीमध्ये. यवतमाळ सब्जी मंडी महाराष्ट्रामध्ये येते. बघून घेता आमच्या मंडीमध्ये माल नाही येऊन राहिलेला आहे. तुमच्याकडे असाल तर करा. माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळे व्यापारीचे नंबर दिलेले आहे. कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हे बघा मालच नाही आहे. नवीन व्हेरायटी मध्ये काहीच नाही आहे.
मध्ये जास्त व्हेरायटीचे भाजी नाही आलेली आहे, तरी मित्रांनो बघा वाल वगैरे तर भरपूर येऊन राहिलेला आहे. हे बघा रोकली का वार भाई? 60 रुपये किलो आहे का वाल? वाल एक 30 रुपये किलो है, एक 20 रुपये किलो है. एक 30 रुपये आणि एक 20 रुपये बी आहे का? अरे वा वा वा, ब्रांड एकदम दोन ब्रँड आणि भरपूर भरते बैगन 20 रुपये किलो है. 20 रुपये किलो आहे, नवीन आलेले आहे ते 20 रुपये किलो म्हणते बघा. उमेश कंपनीत आलो आपण. तेव्हा भाऊ कोणता बी घ्या का 50? कोणता भी घ्या 50 रुपये बंडल. सब अंडल हे में बघा, बंडल है. अंडल में बंडल. में बंडल 50 रुपये बंडल. अंडल में बंडल बोलते 50 रुपये बंडल. बघा कोणताही घ्या 50 रुपये बंडल. मुळा 20 मुळे असते का याच्यात? भाऊ तुरीच्या शेंगा का हो? 50 रुपये किलो आहे बघा तुरीच्या शेंगा, 50 रुपये किलो. आता शेवट राहिलेल्या आहेत त्या शेंगा. मिरची बघा, मिरची का भाव खपू राहिली तर? उमेश भाऊ मिरची का भाव खपू राहिली हो? 50-60 आहे ना बघा, हे 50 आणि हे 60. चला आपण आता एकता कंपनीत आलो आपण. बघू आता काय म्हणते तर वटाणा बघा, वटाणा सॅम्पल आहे, बढिया माल आहे. आणि तिथे गाड्या आहे बघा उभ्या, गाड्या खाली बी झालेल्या आहे, एक गाडी राहिलेली आहे फक्त. बघून घ्या, भाव विचारू आपण. वटाण्याचे काय पोषण येतात भावाला? भावाच वटाणे 25 रुपये किलो खपला म्हणते. संक्रांत म्हणते ना, अशामध्ये आहे ना तशामध्ये आहे, मा नवरा नशामध्ये आहे. टमाटे का भाव खपले? टमाटे 300-350 रुपये टमाटे. आणि गाजर भाव 25 रुपये. थोडे वाढले ना आज रेट? या ना संक्रांत आहे ना. संक्रांत मुळे. हे बघा पालभाज्या सोडून आणि वांगे सोडून थोडेसे रेट वाढलेले आहे आमच्या मंडीमध्ये. थोडेफार रेट वाढलेले आहे. कालच्या व्हिडिओ मी दाखवला तुम्हाला रेट कसे वाढले तर. आज बी थोडेसे रेट टाईटच आहे बघा. अशी पोझिशन आहे. फुलकोबीची रेट विचारू राजू भाऊले आपल्यावाल्या. वांगे तर विचारलेच आहे, तरी विचारू आपण. चला मग फटाफट. अरे भाई टमाटे क्या बोलते पोझिशन आज? 20 रुपये किलो सिर्फ. कल 30 रुपये किलो थे टमाटे. कल आज सस्ते हैं. आज सस्ते है ना. कैरेट क्या बिका आज? ये 350 रुपये कैरेट. ये 350 रुपये बिका है ना. चलो चला बिरसा कंपनीत आलो आपण बघा. बिरसा कंपनी मध्ये वांगे विचारू राजू भाऊ. फुलकोबी विचारू बा. फुलकोबी आहे खपली त्याच्याकडे आता. आपण निघाचा टाइम झाला. राजू भाऊ फुलकोबी का भाव खपली हो? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. आणि थोडीशी वाढले आहे ना. बरं झालं. वांगे 100 रुपये. वांगे 100 रुपये. एखाद्या महिन्यात येणं वाटतं त्याची मार्केटले. हा 1.5 महिन्यात येणार ना त्याची. चला चना विचारू. यश कंपनीमध्ये आहे चना. चण्याचे भाव विचारून घेऊ आपण. का भाव खपला तर? का भाव म्हणते चना तर? शारिक भाई चना क्या भाव का? 20 रुपये किलो बिका बोलते चना. आहे देखो हे देखो यश कंपनी मध्ये. भाव बीट खतम झाला का आपला? का भाव ऐकला आज? 16 रुपये किलो खपला ना बीट. चला भाऊ बीट आणत असते. चला लेट शूटिंग करू राहिलो आहे मी. अशी दुकान लावून झालेली आहे. व्हेरायटी तर नवीन काही अशी भेटलेली नाही आपल्याला, पण जे बी आणली ते तुम्हाला सांगत आहे. बघा चवळीच्या शेंगा आणल्या आहे, भेंडी बी आणली होती, गाजर बी आहे, टमाटे बी. बघा ते ब्रोकली आता 2 दिवस झाले तर आता पिवळी पडत आहे. ते फुलकोबी काम ते मुळा बी सगळंच आहे. मेथी पालक सगळे आणलेलं आहे. बघा भरताचे वांगे दोन्ही प्रकारचे आता आपल्याकडे. तोवर पण आणली आहे. तो वांग्याला तेवढे भाव नाही. वटाणा आता आज थोडासा महाग गेला आहे. वटाणा बघून घेता. वाल पण आणला होता. बघू आता मालच नाही येऊन आला. नवीन व्हेरायटी काही येऊन नाही राहिली आपल्या दुकानात. आपल्या दुकानात म्हणण्यापेक्षा मंडीत नाही येऊन राहिली. चला मग मित्रांनो बघून घ्या आपला रविवारचा व्हिडिओ. बघितला नसेल तर तुम्ही तर इथपर्यंत बघितला असेल तर माहीतच आहे तुम्हाला काय रेट आहे का नाही. तर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल आपला व्हिडिओ एक लाईक करा. आणि सबस्क्राईब जर नाही केलं असेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब पण करा. चला मग भेटू आता सोमवारी. बघू आता कोणता व्हिडिओ नवीन वगैरे कोणता. मागच्या एक टाकलो आता. बघू आता बुद्ध गयाचा वगैरे आहे आपल्याकडे शूटिंग करून. बघू. ठीक आहे मित्रांनो भेटू मग उद्या मंगळवारी सकाळी. जय हिंद जय भारत.